आतली चड्डी नाही काही ना 6,000चा मोबाईल आहे आणि अंडरपॅन्ट नाही आतली आणि चैन उघडी ना आतूनही मोकळा. हा कायम रेंज मध्ये. कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. रुपड्या कमवायची दानत नाही. एक वाक्य नेहमी द्यावा, जिथं कष्ट असतात तिथं लक्ष्मी मुक्कामाला असते. बरं याच्यावर तुमचं मत काय परण? काम करा ना, मोठं व्हायचंय ना, कामच हे काम करा. कामच करायचं नाही हे हे काय काय नाही, अभ्यास करीत नाही. तिचं जमल्याचं मला जसं कळलं ना, जिंदगी उदास झाली आपली, उदास. अरे तुला झालं काय उदास व्हायला? तिच्या पायी 2 पहिलेच मेले फाशी घेऊन, तू 3रा नंबर आहे. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. दुसरं वाक्य ऐका, आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, असे लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घासीत रे, दरवाजे लावून भांडे. आणि भांड्याचा आवाज म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. नाही नाही नाही, प्रेमाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. हा, भंगार प्रेम नाही करायचं कधी. दर्जा पाहिजे, दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. मुलगी BTech आहे, पोरगा MTech आहे, हो द्या प्रेम. पुरीने MPSC दिली, पोरगा UPSC करतोय, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. पोरगी 12वीला, पोरगा उंडेच्या हाताखाली. दिल दिया है ईट भी देंगे. अरे काय ईट भी देंगे? आणि प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, एकदम शिमडी पोर. आणि तिच्या प्रेमात हे बिन मिशीचं पडलं. मिशी नसणाऱ्यांनी ही डिरिंग करू नये. मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीतो महाराज, नाही तर तांदूळ टाकीत नाही. इकडं तिकडं बाजून खाली टाकून देतो. उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायसाठी एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये, म्हणजे लोकांना अंदाज येतो. आणि प्युअर शिमडी पोरगी, आणि हे तिच्या प्रेमात पडलं. तिला काय म्हणतं माहिती का ते? कॉपी कॉपी मेरे दिल में 2 मेले भाऊ मोबाईलचे बिल भरू. कॉपी कॉपी मेरे दिल में. आणि त्याला अंडरपॅन्ट नाही, आणि तरी ते तिला म्हणते हमी और जी साहस होती अगर तुम न होती. चैन वरवट, चैन वरवट, चैन वरवट. आणि प्युअर शेमडी पोरगी, तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, मला कॉन्टॅक्ट आज ये. असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. चला माग, तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे जायचंच का आपण? चला माग, सुख मिळवायचं आहे, ज्ञान मिळवा. ज्ञान मिळेल तर देव मिळेल, पण देव मिळवायचा असेल तर संतांशिवाय मिळणार नाही. मग संतांशिवाय जर मिळवायचं नाही तर भजन केल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. किती सरळ उत्तर आहे. भजन भजन करावंच लागेल. भजन केलं तर काय होईल? ऐसे विठोबाचे नाम. पहिलं फायनल झालं आपलं, सण करा. देव होणार नाही तुम्ही. सण करायला काय हरकत एक पोरानं? पटकन मला करायलाच. गरिबी आवश्यक, त्याच काय एवढं विशेष नाही. आता आपल्या वर्गात सगळे पोरं सारखे आहेत का? नाही. सगळ्यांना मार्क सारखे आहेत का? नाही. सगळ्यांचे चेहरे सारखे आहेत का?
सगळ्यांची बुद्धीची पातळी सारखी आहे का? शिकवणारा शिक्षक जरी एकच आहे, विषय जरी एकच आहे, तर मार्क सगळ्यांना. मग तुम्ही कष्टच कराल. एक आता फायनल झालंय काय? सहन करा, देव व्हाल. दोन, तुम्हाला जे क्षेत्र आवडतं ना त्या क्षेत्रात तुम्ही कष्ट करा, त्याच्यातच तुम्हाला भक्ती मिळेल. या मुलाला वाजवणं आवडतं ना, याने वाजवलंच पाहिजे. यांना गायन आवडतं ना, त्यांनी गायन केलं पाहिजे. मला कीर्तन करायला आवडतं ना, अभ्यास केला पाहिजे. आणि तुमचं जर गणितात डोकं चालत नसेल तर 12वीला भूगोल घे, मेडिकलला ऍडमिशन घे. इकडं चालत नसेल तर इंजिनियर हो. पण पोरानं तुम्हाला जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यश संपादन कराल, हीच तुमची मोठी सचोटी. आता हे मागाशी आपल्याकडे मुलींचा कार्यक्रम झाला, अति सुंदर. त्या मुलींना ते आवडतं ना, त्याच्यात त्यांनी तो रस घेऊनच केला पाहिजे. त्यांनी 2-3 अभंग ऐकले, पाहिले मी. मुलींनी जेवढं काम केलं ना स्टेजवर, हे लोकांनी पाहावं म्हणून नाही, मन ओतून केलेलं काम होतं. मन ओतून, आणि मन ओतून केलेल्या कामात कधीही यश आहे. तुमचं शाळेत डोकं चालत नाही, दुकानदारी कर. नाही दुकानदारी चालत, व्यवसाय व्यापार कर, काहीतरी कर. नाही काय कर, पैलवान होय. कुस्त्या तर कर. कुस्ती नसेल तर मग जागा मोकळी कर. तू थांबतो कसा? तू आता इथे अडचणच आहे. तुला पाहिलं बँडवाल्याला घाम येतो, काय उपयोग? येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. 8 दिवस झाले महाराज महाराष्ट्र केसरी कुस्ती झाली, कीर्ती कायमची राहिली का नाही कटकेची. मग कोणत्याही क्षेत्रात पुढं एमपीएससी द्या, युपीएससी द्या, नेट द्या, सेट द्या, फार्मसी द्या, काहीच करायचं नाही ना. आपलं केस बरा काय बावळासारखं माझं जीवन उदार झालं का? तुला झालं काय? अभ्यास करायचा नाही. कारिगारी का, कुल्फी का, पावी का, पठारी का? आजच्या कीर्तनातलं 3रं वाक्य आणि 4थं वाक्य महिला पुरुषांसाठी. आयुष्यात तुम्हाला कितीही राग येऊ द्या, 2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. महाराज पाया पडतो तुमचा. राग आकडा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं फार वाईट आहेत. रागाला आकडा. आज माणसं संपवली कुणी? राग आकडा. आकडा. नवरा बायको, महिला मंडळ, तुम्ही फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचं मी नाही. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही केव्हाही मरू शकता. हा, मग आता तुम्ही नगरपालिकेत 50%, महानगरपालिकेत 50%, मंत्रालयात 50%, मग स्मशानभूमीत का नको? मग 6 पुरुष मेल्यावर 3 महिला मारायलाच पाहिजे. 50% कोठा टिकवायचं म्हणजे. महिला मंडळ तुम्ही मारा नका जायला, पण तुमचा मुलगा म्हणून आज एक वाक्य सांगतो तुम्हाला, ऐकाल? ऐकाल? तुम्ही तर बोलायचंच बंद झाले. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. फक्त महिलांसाठी तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो, ऐकाल? ऐकाल? पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या. आणि तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, मुलींना 2 वाक्य सांगतो. महिला मंडळ तुमच्या पाया पडतो, मी तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. सांगा, हा विनोद आहे? हा विनोद आहे? हे शिकायला, हे शिकायलाच. महिला मंडळ, म्हाताऱ्या माणसांची सेवा करा. आणि मुलींसाठी 2 वाक्य सांगतो, ऐकाल पोरीनो? ऐकाल? एक मुलगी मला आहे, पाया पडतो तुमच्या सगळ्या मुलींच्या. मुलीनो, एक विषयात नापास झाल्या तरी चालतील, पण तब्येत कमवा. आणि मुलीकडं 2-3 डाव पाहिजेत. कराटे बिराटे पाहिजेत मुलीकडं. फाईट नाही, फायटिंग, बॉक्सिंग, बिक्सिंग 2-3 डाव मुलीकडे पाहिजे. मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. मुलगी जर 7:30 वाजता जरी शाळेतून निघली ना, तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एखाद्या जर कान पडतात ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही, गायब. नाही तर तुम्ही त्यालाच म्हणा. नाही, पोरीनं तुम्ही कराटे शिकले पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण करायला शिकलं पाहिजे. सांगा मुलीनो, हा विनोद आहे का? आणि
दुसरं वाक्य सांगतो मुलींना, पाया पडतो तुमच्या मुलीनं. आपला बाप गरीब असला तरी चालेल, फाटक्या कपड्यातला असला तरी चालेल, पण आयुष्यभर गंडीने वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. हाच 2017च्या शेवटचा संदेश. हा 2017च्या शेवटचा संदेश हाच. परण राग आकळा राग. लय येड्यावानी करू नको. तू 11वीला गेला शांबडे, आता शिका 11वीला. तू प्राध्यापकाची टिंगल करतो रताळ्या. तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला 1च अंडरपॅन्ट आहे. तू असा बावळेपणा करू नको. अरे प्रेम करायचं आहे का? Schwarz!